हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. वन विभागाच्या नाकाडोंगरी वनक्षेत्रात अवैध सागवान वृक्षतोड करणारा आरोपी कोण? वन विभाग कारवाई करणार काय? नागरिकांचा संतप्त सवाल. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका अंतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत पवनारखारी येथे रेल्वे रुळाच्या बाजूने कालवा असून त्याच्या काही अंतरावर वन विभागाचा वनक्षेत्र आहे. तिथे मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध सागवान वृक्षतोड करण्यात आली आहे. ही अवैध सागवान वृक्षतोड होत असताना वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुंभकर्णी झोपेत होते काय, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. तोडलेल्या सागवान वृक्षाची अवैध वाहतूक होत असताना वन विभागाचे अधिकारी कर्मचारी काय करीत होते? अवैध सागवान वृक्ष कटाई करणाऱ्या आरोपी सोबत वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचं संगनमत आहे काय? वन विभागाचे गस्तीवर असतात, मग अवैध सागवान वृक्षतोड होतेच कशी, असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. एकीकडे प्रशासन म्हणतो वृक्ष वाचवा, देश वाचवा व पर्यावरण वाचवा, तर दुसरीकडे सागवानची अवैध वृक्षतोड केली जात आहे. असेच चालत राहिले तर एक दिवस नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे पर्यावरण संपुष्टात येईल, अशी स्थानिकांची संतप्त भावना आहे. वरिष्ठ वन अधिकारी या प्रकरणात चौकशी करून कारवाई करतील का, असा गंभीर प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. यावर वन विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. CV9 मराठीकरिता रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी गोबरवाही. हे बघू शकता, हे असे जंगलामध्ये अवैध वृक्ष सागवान कापून घेऊन नेले आहेत. ते बघू शकता हे, आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट गप्पा बसलेला आहे. हे असे मोठे सागवानचे वृक्ष मला माहिती मिळाली, मी त्यांची व्हिडिओ